आज मी कांद्याची पेस्ट न वापरता एकदम क्रीमी आणि हलकी फुलकी अशी शाही पनीरची रेसिपी घेऊन आली आहे, जी हॉटेलच्या चवीला सुद्धा टक्कर देईल। तर माझा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा। एकदम नवीन रेसिपी आहे। यामध्ये आपण कांद्याच्या पेस्टचा वापर करणार नाही आहे, भोपळ्यापासून पेस्ट बनवणार आहे, म्हणजे ग्रेव्ही बनवणार आहे। भोपळा म्हणजे कवळं, पंपकिन पासून ग्रेव्ही बनवणार आहे। त्यासाठी मस्तपैकी व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे आपल्याला कवळं घ्यायचं आहे, त्याला स्वच्छ धुवून त्याची पाट काढून त्याला कट करून घ्यायचं आहे। सोबत आपण टोमॅटो पण कट करून घेणार आहे। बेसिक मसाले घेणार आहे, जे आपण वर लिहून दिलेले आहे तुम्हाला ते। नंतर आवश्यकतेनुसार आपल्याला पनीर घ्यायचं आहे आणि आपल्या आवडीप्रमाणे शेपप्रमाणे पनीर आपल्याला कट करून घ्यायचं आहे। एका पॅन मध्ये आपल्याला तेल गरम करून त्यामध्ये पनीर जे आहे ते छान आपल्याला फ्राय करून घ्यायचे आहे, लाल होईपर्यंत। पनीर छान फ्राय झाले की त्याला आपण खाली उतरून घेऊया आणि त्याच पॅन मध्ये आपण बेसिक खडे मसाला टाकूया, त्याला थोडं परतून घ्यायचं आहे आपल्याला। त्यामध्ये आपल्याला कट केलेले पंपकिन टाकायचे आहे, सोबतच यामध्ये आपण टोमॅटो टाकणार आहे आणि मी लसूणचा वापर केलेला आहे। तुम्ही लसूण स्किप करायचा आहे पूर्णपणे, मी ते लसूण टाकलेला आहे थोडासा। आता व्यवस्थित परतून घ्यायचं आहे। टोमॅटो आणि पंपकिन आपल्याला व्यवस्थित शिजवून घ्यायचं आहे। कंटिन्युअसली हलवत राहायचं आहे, आपलं पंपकिन जळलं नाही पाहिजे, याची आपल्याला काळजी घ्यायची आहे। झाकण ठेवूया आणि पंपकिन आपल्याला छान असं शिजवून घ्यायचं आहे। कवळं शिजला गेलं पाहिजे, मध्ये मध्ये आपण चेक करून बघूया। थोडं शिजायचं बाकी होतं, नंतर मी त्याला परत आणखी शिजवलेलं आहे। बघा, आता आपलं पंपकिन व्यवस्थित शिजलं गेलं। दाबून बघायचं आहे पंपकिनला आपल्याला, म्हणजे भोपळ्याला दाबून बघायचं आहे। शिजल्यानंतर त्यामध्ये आपण बेसिक मसाला टाकूया, म्हणजे हळद, तिखट, धनापूड आणि चवीनुसार मीठ घालायचं आहे। हे व्यवस्थित परतून घ्यायचं आहे। परतल्यानंतर पॅन आपण खाली उतरून घेऊया आणि हे जे सगळं सामग्री आहे आपल्याला गार करायची आहे। नंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडं थोडं पाणी टाकून याची आपल्याला एक पेस्ट तयार करून घ्यायची आहे। नंतर पॅन मध्ये आपल्याला आवश्यक तेल घालून पनीर आपल्याला फोडणी घालायचं आहे। तेल गरम झालं की आपण तयार केलेली पेस्ट आहे ती तेलामध्ये टाकायची आहे आणि व्यवस्थित त्याला परतून घ्यायचं आहे तेल सुटोपर्यंत। तेल सुटायला लागलं, थोडं कलर चेंज झाला की त्यामध्ये आपल्याला आवश्यक तेवढे पाणी टाकायचं आहे। व्यवस्थित मिक्स करून घेऊया। मग ग्रेव्ही किती एकदम स्मूथ आणि क्रीमी झाली आहे बघा। स्ट्रक्चर बघा तुम्ही ग्रेव्हीचं। आता यामध्ये आपण तळलेले पनीर टाकूया, त्याला व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि हिची एक वाफ काढून घेऊया आपण। अगदी सोपी रेसिपी होती की नाही। आता झाकण ठेवूया आणि एक छान वाफ काढून घेऊया, मस्त मोठी वाफ। त्याला ग्रेव्हीला मस्त तेल सुटायला लागतं बघा। तयार आहे आपलं शाही पनीर। यामध्ये आपण टाकूया गरम मसाला, कसुरी मेथी, थोडंसं कोथिंबीर टाकूया। व्यवस्थित मिक्स करून यावर आपण आता आपल्या आवडीप्रमाणे क्रीम टाकायची आहे, फ्रेश क्रीम। तुमच्याकडे जर क्रीम नसेल तर तुम्ही दही घ्यायचं आहे, दहीला व्यवस्थित फेटून घेऊन क्रीम सारखं त्याला यूज करायचं आहे। किंवा दुधावरची साय असते की नाही त्याला घ्यायचं आहे, त्याला पण तुम्ही फेटून आपल्या पनीर मध्ये टाकू शकता। तर गरमागरम शाही पनीर आपल्याला चपाती बरोबर, पराठ्या बरोबर, नान बरोबर सर्व करायचं आहे। तुम्हाला माझी आजची रेसिपी नक्कीच आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, मला भरभरून सपोर्ट करा आणि अशाच नवीन नवीन आणि सोप्या सोप्या रेसिपींसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। भेटू नेक्स्ट व्हिडिओ मध्ये। बाय बाय आणि टेक केअर।